चापेवाडी संघाचा 12 खेळाडू व्यासपीठावर आमच्या समोर यायचा आहे, आमच्यासोबत जोडायचा आहे. एक ओव्हर झाली की लगेच 2 धाबा तारवाडी संघाच्या खात्यात एक्स्ट्रा प्लस मध्ये ऍड केले जाते. पॅनल्टीचे नोंदवायचे टीम सापेवाडी संघाने. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पहिलं पिवळाचं षटक हाताळण्यासाठी गुरु आलाय. गुरुनाथला पाहतोय. पहिली पॉवर प्लेची ओव्हर. फलंदाज मैदानामध्ये प्रकाश आणि केशव. एक चांगला फलंदाज प्रकाशला पाहतोय आपण. अगदी एक हार्ड हिटर म्हणून त्याची ख्याती आहे. चिकणीचीवाडी विभागातून संघ येतात. बनशे पट्ट्यातून दोन्ही संघ एंटर झालेत. खाराव नगरीच्या क्रीडांगणावर खेळ केला जाईल. अगदी जवळील दोन्ही संघ सकाळीच दोन्ही संघ एकमेकांसोबत एकाच मैदानावर प्रॅक्टिस करून आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे लढत केली जाईल. कोणता संघ विजय होतोय, कोणता संघ इथे मात्र पहिल्या ओव्हरचे पहिला बॉल ते पडलाय. आता 5 बॉलचा खेळ मिड विकेट आणि लॉंग ऑफ असं छत्रशी सजवलंय या 2 खेळाडूंसाठी. पुन्हा एकदा गुरनाथ सज्ज. अकोटापाचा बॉल जोरदार फेल. पंचांना गुमराह करण्याचं काम आलाय. डॉट. पुढचा बॉल ह्या वेळेस पंच केलाय. स्वीट ऑफ साऊंड. बॉल जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. सामन्यातील पहिल्या ओव्हरचा दमदार षटकार. दुसरा बॉल हा देखील दमदार. लांबच लांब लचक अकुटापाचा बॉल गेला बाहेर. षटकार. सहा धाब्यासाठी पहिल्याच ओव्हर मध्ये 2 घणागती प्रहार पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 षटकार. पुढचा बॉल डान्सिंग द ग्राउंड आणि इथे जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार. अंदाज हा बॉल डिफेन्सिव्ह फटका. रन घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि इथं निशाणावर विकेटचं पतन. फलकावर धावा लावला गेला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 19.
नवीन फलंदाज राकेश, गोलंदाज ट्रायकर गोलंदाज गणेश. एकोणीस धावा धावफलक झाल्या होत्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम तारवाडी संघाच्या त्याच्या 2 धावा पॅनलचा ऍड करून 21 धावा धावफलकावर लावल्या जातात. पाहूया सेकंड ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाज ट्रायकर गोलंदाज आणखीन एक ऑलराऊंडर यावेळेस मैदानात गणेश. पहिली ओव्हर अतिशय महागडी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. पहिलाच बॉल आलाय डॉट. अगदी फलंदाजापासून लांब ठेवला जातो. बॉल पडल्यानंतर थोडीशी उचली घेत असताना इथे पहिला बॉल ने सुरुवात चांगली झाली. डॉट बॉलने विचार केला गोलंदाज गणेशचा. दुसऱ्या ओव्हरसाठी आलाय. पहिला बॉल डॉट फेकलाय. कमबॅक करावं लागेल या ओव्हरमध्ये. पहिली ओव्हर अतिशय महागडी. हा इथे फटका बसलाय. झेर खाली शतक धावतोय. नो मान्स लहानला बॉल डिलिव्हरी झालाय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. पुढचा बॉल गणेशचा. स्लो डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन. स्विंग अँड मिस. डॉट. चांगले बॉल फेकावे लागतील पहिल्या ओव्हर नंतर. या ओव्हर मध्ये कमबॅक केला जाईल का? गोलंदाज गणेश कडून फसवा बॉल फेकला. डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज मैदानात. हा बॉल पण सोडतात लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल आला. वाईट बॉल. एक अतिरिक्त धावफलकावर ऍड केली जाईल टीम तारवाडी संघाच्या खात्यात. चांगली लढत पाहायला मिळते. अगदी दोन्ही संघ एकमेका जवळ येईल. दोन्ही संघाला एकमेकाच्या जम्याच्या बाजू माहिती. कोणत्या संघाचा विकनेस पॉइंट कोणता आहे, कोणत्या संघाचा हार्ड पॉइंट कोणता आहे. हा बॉल पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा वाईट बॉल. जर का हा बॉल बॅटला स्पर्श झाला असता तर कारव गावामध्ये बॉल आणायला जायला लागला असता. एवढा जोरात बॅट फिरवली होती फलंदाज प्रकाश नाही. पाहूया पुढचा बॉल. अगदी 2 बॉल दोन्ही वाईट फेकले. थोडस दडपण पाहायला मिळते गोलंदाजावर. यावेळेस शरीरावर जाऊन बॉल आदळलाय. चांगला बॉल. कुठेतरी ही लाईन लेंथ दिशा आणि ही गती ठेवणं खूप गरजेचं आहे गोलंदाज गणेशला. आणि हा बॉल फेकून दिलाय. डान्सिंग द ग्राउंड. बॉल चालाय सीमारेषा पार. रन स्मिती 6. षटकार.
समाप्त. मैदानातून 12 बॉल मात्र समाप्त झाले. पुढचे 12 बॉल पाहूया. नवीन गोलंदाजी ट्राय करू. गोलंदाज आलाय विष्णू. तिसरी ओव्हर सुरुवात. बॅटची कडा. बॉल चालला फाईन लेगला. बॉल थांबला नाही. बॉल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. पहिल्याच बॉलवर विष्णूचा स्वागत. चौकार. राकेशला पाहतो. पहिल्याच बॉल फेस करत असताना चौकारात केले गोलंदाज विष्णूचे 4 धाव्याने. हा बॉल इथं चांगला स्पीड होता. धाव सोडली जाते. फंबल झाला. घाई करली जाते आणि तिथे धाव सोडली गेली. पुन्हा एकदा स्ट्राईकला आणले जाते फलंदाज प्रकाशला. त्याचा बॅट मधून षटकारांची आतिषबाजी झाली आहे. 12 बॉल आणि 32 धावांवर खेळतोय. पाहूया. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्या बॉलवर आला चौकार. दुसरा बॉल डॉट परंतु यष्टीरक्षकाकडून झाली चूक आणि लगेच एक धाव सोडली जाते. हा बॉल तिसरा बॉल कशा प्रकारे फेकला जातोय फलंदाज प्रकाशला. पवा प्रकाशला हा बॉल इथे स्वीट ऑफ साऊंड. जसा फटका लागला तसा आवाज झाला आणि षटकार. हा बॉल सीमा तर ह्या षटकाराला डान्सिंग द ग्राउंड खेळला. एकदा पुन्हा एकच धाव असेल. तुझा बॉल राकेशला. डान्सिंग द ग्राउंड फेकून दिलाय डीप कॉरेस्ट्रा मध्ये. बॉन्ड लाईनच्या लगत बॉलला आडवल फेकी करेल. थ्रो चांगला आलाय. तोपर्यंत मिळते 2 धावा. अगदी 2-2 धावा जरी गेल्या तरी चापेवाडी संघाला कुठेतरी बरं वाटत असेल. कारण जसा जसा प्रकाश स्ट्राईक येतोय तसा चौकानंतर षटकारच येतोय. राकेशकडे जेवढी स्ट्राईक ठेवली जाईल तेवढं मात्र चांगलं असेल. इथे सापेवाडी संघाला वाईट बॉल. अगदी 1 बॉलचा कॉल देखील गोलंदाज झाला. हा बॉल फेकून यावेळेस फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक
इथे चांगला झेल आणि संपलाय प्रकाशचा खेळ. अगदी विचार केला फलंदाज प्रकाश 39 धावांवर मात्र बाद झालाय. चांगली फलंदाजी करत असताना षटकाराची आतिषबाजी केली आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर विकेट. ठीक आहे. शुक्र आलाय नवीन फलंदाज मैदानात. टू डाऊनचा फलंदाज 2 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला. विचार केला तर सलामीची जोडी पूर्णपणे डगआउट मध्ये पाहायला मिळते. टीम तारवाडी संघाची जे काम करायचे होते ते काम मात्र इथे करून दिलंय फलंदाज प्रकाशने. 61 धावा फुल कव्हर. पुढचे 4 बॉल कशा प्रकारे फेकले जातात. शुक्राला इथे जल उडाला जलगाडी शतरक्षक परंतु थोडासा अंदाज घेताना चुकलाय आणि बॉल गेलाय बॉडी लाईनच्या बाहेर आला दाखवलाय चौका. इथे मात्र चौकार दाखवलाय 65 धावा दाखवल्यावर अर्ध्या बॅटने बॉल केला. शतरक्षक आलाय वेगाने एकदा पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न थोडा चांगला आहे. नकार दिलाय राकेशने. चांगली कॉलिंग. पुढचा बॉल पाहूया. आता मात्र 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. कशा प्रकारे हे 2 बॉल खेळले जातात. 66 या आकड्यावर टीम तारवाडी संघ पाहतोय. दुसऱ्या बाजूला मैदानात फलंदाजी करत असताना तारवाडी संघाचे 2 फलंदाज. एका बाजूला राकेश दुसऱ्या बाजूला सुकड्या. गोलंदाज टाकू गोलंदाज लास्ट ओव्हर टाकत असताना ओमकार. हा बॉल सफल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील चांगला होता. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं होतं. अगदी या ओव्हरमध्ये कमबॅक केला जातो गोलंदाजाकडून. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत असताना गोलंदाज ओमकार कमबॅक करून देतो आपल्या टीमला. पाहूया फलंदाजी देखील चांगली करावी लागेल चापेवाडी संघाला. इथे मात्र गोलंदाजी यावेळेस पुन्हा एकदा ओमकार. हा बॉल इथे मात्र बॅटची ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಅಪ್ಪಪ್ಪ ಮಾತಿದ್ದೆ
69 धावांचा पाठलाग करत असताना 24 बॉल मात्र खेळायचे टीम चापेवाडी संघाला. गुरुनाथ आणि योगेश मैदानात जात असताना पाहतो आपण. फिरंजा षटक गोलंदाजी ट्रॅक गोलंदाज एक ऑलराऊंडर ज्याने सलामी लावून चांगली फलंदाजी केली 39 धावांची. तोच फलंदाज प्रकाश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया तेच चित्र, परंतु यावेळेस थोडस उलटे. आधी गोलंदाजी केली गुरुनाथने, स्ट्राईकला होता फलंदाज प्रकाश. आता फलंदाजी स्ट्राईकला आहे फलंदाज गुरुनाथ आणि गोलंदाजी ट्रॅक गोलंदाज प्रकाश. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, बाहेरून जाणारा हा बॉल पंच दर्शवत असताना डॉट बॉलने सुरुवात टीम तारवाडी संघाची. पुढचा बॉल प्रकाशचा, फलंदाज यावेळेस फेकून दिलाय, शॉर्ट फाईन लेगला बॉल. इथे मात्र चौकार आला, पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल वर मात्र सुरुवात झाली. श्री गणेश झालाय चापेवाडी टीमचा चौकाराने. पुढचा बॉल पाहूया प्रकाशचा, अगदी पुढे टाकला बॉल, खोदून काढला, क्षेत्रशाही मिरापला केशव, चांगला बॉल. पुढचा बॉल पाहूया गुरुनाथसाठी, इथे जागा भरून काढायची होती, सफल झाला होता. पंच सांगत असताना व्हाईट बॉल इथे दंडित केले जाते गोलंदाज प्रकाशला. आतापर्यंत चांगले बॉल फेकलेत, धावा खर्च केला 3 बॉलवर 5. पुढचा बॉल पुन्हा एकदा गुरुनाथ, स्लो डिलिव्हरी, सेफ अँड ड्राईव्ह, फटका. तृतीय क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला चटका देऊन बॉल चाललाय सीमारेषा पार, ओर दरो चौकार. अगदी या ओव्हरमध्ये 2 चौकार आले. पाहूया सुरुवात मात्र चांगली झाली आहे फलंदाज गुरुनाथ कडून. हा बॉल पुन्हा एकदा फेकून दिला, फाईन लेगला बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधला तिसरा आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार. पुढचा बॉल गुरुनाथसाठी. पाहूया या बॉलवर किती धाव येतात. ह्या बॉलला डिफेन्सिव्ह फटका केला, 1 धाव पूर्ण केली जाते, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते. अगदी डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. ओव्हरची समाप्ती धावफलकर धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 या आकड्यावर टीम चापेवाडी.
नवीन गोलंदाज दुसऱ्या ओव्हरचा मात्र मारा करण्यासाठी स्ट्राईकला गुरुनाथ स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. पाहूया 18 बॉल आणि 55 धाब्याची गरज. 18 बॉल मध्ये बनवायचे 55. या ओव्हर मध्ये अगदी तुटून फर्स्ट बॉल सेकंड ओव्हर पहिलाच बॉल फेकून दिलाय. घणाघाती प्रहार. सुरुवात चांगली. गोलंदाज मोहनचं केलं स्वागत षटकाराने. पुढचा बॉल पहिलाच बॉलवर षटकाराने भव्य दिव्य स्वागत गोलंदाज मोहन. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला. आता मात्र समीकरण 16 बॉल 43 धाब्याची गरज. पुढचा बॉल पावा हॅट्रिक केली जाईल का गुरुनाथ कडून. हा बॉल देखील लांबच लांब लचक सीमा रेषा पार. रन स्मिती 6 हॅट्रिकचा षटकार. पावा पुढचा बॉल फलंदाज गुणासाठी तेव्हा हॅट्रिक कंप्लीट करत असताना षटकाराची. पुढचा बॉल कशा प्रकारे फेकला जातोय. हा बॉल फटका फसला. जेल काही क्षेत्र जेल खूप महत्वाचं आहे आणि इथे मात्र फलंदाजाने विजयाच्या आशा पल्लवित केलं होतं ते फलंदाज गुरुनाथ मात्र बाद होत असताना बचाव ठोको डिझर. गणेशाला नवीन फलंदाज मैदानात. गणेशची मात्र एंट्री होते. वनडाऊनचा फलंदाज गुरुची जागा भरून काढण्यासाठी कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या गुरुनाथने, परंतु लगेच कोणाची तरी नजर लागली आणि जसा बॉल पंच केला तसा मात्र झेल उडाला आणि विकेटचं पतन. नवीन फलंदाज एंट्री झालाय गणेश मैदानात. पुढचा बॉल
तेव्हा कशा प्रकारे फेकला जाईल. आता बनवायचे 14 बॉल आणि 37 ची गरज. पाहूया क्षेत्ररक्षण सजवलं जाते गणेशला. हा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. हा बॉल पहिला बॉल फेस केला जाईल गणेश कडून. कशा प्रकारे मात्र इथे हा बॉल खेळला जातोय. 14 बॉल 37 धाब्याची गरज. 69 धावांचा पाठलाग करत असताना धावा मात्र आता खाली केल्यात. हा बॉल दिला फेकून आउटफील्ड फास्ट. बॉल थांबला नाही. सीमारेषा पार आला दाखवलाय गणेशने आपला बाबा चौका. पुढचा बॉल पाहूया गणेशसाठी. 13 बॉल 33 ची गरज. हा बॉल फेकून दिलाय. नो बॉल सखोल आणि इथे मात्र आलाय चौकार. 5 धावा या बॉल मात्र ऍड केल्या जातील. बॉलला फेकून दिला डीप कव्हर एक्स्ट्राला चौकारासाठी. आता मात्र सामन्यात मजा येईल. गणेश आलाय आणि इथे मात्र आल्याला गोलंदाज तुटून पडलाय. 13 बॉल 28 ची गरज. काय सामना आलाय. कुठेतरी वाटलं होतं या धावा मात्र चेस होणं खूप कठीण जाईल, परंतु फलंदाजी गुरुनाथनी अगदी ताबडतोब करून सामन्याला मात्र खुला करून दिला. त्यानंतर आला वनडाऊनला बॅट्समन गणेश आणि गणेशने देखील बॅक टू बॅक 2 चौकार. एक बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. 13 बॉल 28. हा बॉल फेकून दिलाय. क्षेत्रक्षा आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर. रसमिती 6 हा आलाय दमदार षटकार. डिझा बॉल आणि 22 धावेची गरज. गोलंदाज योगेशचा गोलंदाजाचा विचार केला तर 33 धावा खर्च केलेत गोलंदाज मोहनने. नवीन गोलंदाज आले गोलंदाजी ट्रॅकवर प्रकाश. हा बॉल पाहावा लागेल पंचांकड. वाईट बॉल. पहिलाच बॉल वाईट टाकलाय. पाहूया गोलंदाज प्रकाशाला स्ट्राईकला फलंदाज सलामीचा फलंदाज अजून क्रीजवर. बऱ्या दिवसानंतर स्ट्राईक भेटले आणि इथे बॉल फेकून दिलाय. एका बाजूने गणेश दुसऱ्या बाजूने फलंदाज. आपण पाहतोय योगेश आगीतून निघाला की फुपाटात आणि फुपाटातून निघाला का आगीत. आता मात्र 11 बॉल आणि बनवायचे 15. रिव्ह्यू तिसरा पंच. ओके पहिला 1 बाउन्स कॉल होता. ओके
नो बॉल. यस, इथे मात्र डी असल्यावर कंटिन्यू राहील. Y+1 बाउन्स आहे. आता मात्र बनवायची 14 धावा. फावला. 12 बॉल 14ची गरज कुठेतरी वाटला होता. एक हाती सामना मात्र होईल, परंतु खाल फटकेबाजी केली जाते. फुलटॉस बॉल सरळ केला. प्रकाश बॉल खाली थोडस फंबल, परंतु एकच धाव. आता मात्र स्ट्राईक दिली जाते गणेशकडे. त्याच्या बॅट मधून चांगले फटके आलेत. दोन्ही बाजूने मात्र धावांचा मात्र पाऊस पडला जातोय. पहा 13 धावांची गरज. 11 बॉल 13च समीकरण. स्ट्राईकला फलंदाज गणेश. इथे मात्र फटका चांगला आहे. बॉल गेलाय सीमा रेषा पार. खबरला षटकार. सातची गरज. अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 10 बॉल 7ची गरज. 62 धावा धावफलकावर. लॉस्ट ऑफ 1 विकेट. टीम सफेवाडे. नेक्स्ट बॉल बॉलर प्रकाश. फावला. हा बॉल कशा प्रकारे फेकला जातोय. 10 बॉल 7ची गरज आणि हा नवीन फलंदाज प्रमेशला पाहतोय. 7 धाब्याची गरज आहे. पाहूया भेंडांचा फलंदाज आणि त्यानंतर सलामीचा फलंदाज दोन्ही मात्र डगआउट मध्ये पाहायला मिळत आहेत. टोडाऊनचा बॅट्समन आहे आणि एका बाजूला सलामीचा फलंदाज योगेश देखील आहे. पाहू कोण मात्र जबाबदारी घेत होता. हा बॉल फुलटॉस होता. बॅटची कडा. बॉल चला एसटी रक्षकाला बेट करून लॉंग स्टॉपला. अगदी नसीब मात्र चापेवाडी संघाच्या बाजूने. हा आलाय दमदार चौकार. चांगली फटकेबाजी केली जाते. आल्या प्रत्येक फलंदाज आपलं खातं मात्र इथे चौकाराने ओपन करत असताना पाठी मैदानात चापेवाडी टीमचा. आता समीकरण 8 बॉल 3ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज पाय कशा प्रकारे टाकतोय. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच येईल का याचं मात्र प्रेक्षकांना उत्तर लवकरच मिळेल. हा बॉल इथे मात्र एक जाव असेल. आता म्हणजे स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते. योगेश सलाम मिळालाय. खूप कमी बॉल केलाय, पण जे बॉल केलाय त्या बॉल मध्ये षटकार चौकार आलाय. त्यामुळे आता मात्र बऱ्याच दिवसानंतर स्ट्रायकिंग एंडला सलामीचा फलंदाज अजून क्रीजवर एका बाजूने तिला लढवला गेलाय का. 7 बॉल आणि 2ची गरज. एक ओव्हर राखून मात्र 70 धावा चेस केल्या जातील का. पुढचा बॉल गोलंदाज प्रकाशचा. या बॉलला मात्र टॅप केलाय. क्षितिजा आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि दुसरी धाव मात्र पूर्ण करत असताना सामना मात्र फिनिश झालाय. सापेवाडी टीम बेस्ट ऑफ मिडल नेक्स्ट मॅच साठी हार्ड लक टीम कारवाडी सिंग. तर चापेवाडी टीमचा कॅप्टन आणि कारस टीमचा कॅप्टन लगेच यायचं टॉस उडवायला.